मी प्रथमतः आता मला कुणीतरी सांगितलं की मी अचानक उठल्यामुळं तुम्ही कुठल्या आहात विचारलं, तुम्ही भिडेचे समर्थक आहात का विचारलं, आणि जर तसं काय असेल तर चोप गेला तर असं सांगितलं. त्यामुळे मला पहिली माझी ओळख सांगतो. मी ॲडव्होकेट रोहित फावडे, मी पंढरपूर जिल्हा कोर्टात प्रॅक्टिशनर आहे. अमरजित पाटलांच्या मार्गदर्शनाखाली 2014-15चा पंढरपुरातला मी माझ्या सहकाऱ्यांचा केडर घेतलेला आहे. त्या केडर बेस कार्यकर्ता आहे. आणि रात्री 2 वाजता जोपर्यंत दादा रेस्ट हाऊसला जात नाहीत, गेस्ट हाऊसला त्यांच्या अकलूजला, तोपर्यंत सोबत असलेला कार्यकर्ता आहे. आणि मागच्या आषाढीला सकाळी 11 वाजता इंडिव्हिज्युअल एकटा प्रवीण दादांच्या घरी फराळ केलेला आहे पुण्यात हडपसरला. ही माझी ओळख आहे. ह्याच्यानंतर ते सांगतो, ज्या वेळेस आपण 2 वर्षाखाली स्टेट बँकेच्या बाळीवेस मध्ये आंदोलन केलं, मराठा समाजाच्या एका बहिणीला प्रकरण नाकारलं म्हणून, त्या पहिल्या 5-6 आरोपीनंतर मी वर होतो. तिथं वरच्या केबिन मधनं मी पळून आलोय. माऊली भाऊ स्वतः आपण असाल, आपण ओळखत नसाल, दीपक दादा आहेत. ही माझी ओळख सांगायची वेळ आली कारण मला खाली बसवलं आणि मी भिडेचा कार्यकर्ता आहे का मला विचारलं गेलं. माझं एवढं ज्या निमित्तानं आपल्याला विचारणं आहे, जे 100 व्हिडिओ फिरतायत त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय, माफ करा मी महाराज मानणार नाही, जन्मयजय भोसले यांचे जे चिरंजीव आहेत त्या आरोपीला पोलीसच्या गाडीमध्ये घातल्यानंतर त्या आरोपीच्या कानामध्ये जन्मयजय भोसलेचा मुलगा काय बोलत होता, हा माझा प्रश्न आहे. हा माझा प्रश्न आहे. त्यामुळे बरोबर आहे.
झाले का आणि भावना दुखावणार तसं काय आम्ही आणि आमच्या मुलांनी माझ्या अमोलराजेंनी त्या माणसाला चांगलं सज्जड दम दिलंय, तू हे केला बरोबर केलं नाही, ते कानात ते बोलत होते पण ते चुकीची माहिती घेऊन त्यांनी बोललं, त्यामुळे थोडं गोंधळ उडालं. तुम्हाला कोणीतरी टार्गेट करताय का? कारण गेल्या 2 आता काय कल्पना चर्चा समोर येत आहेत. कल्पना यशवंतराजे भोसले त्यांच्या कुटुंबावर सातत्याने प्रश्न उपस्थित करतायत, काही कोण आहेत आणि काय असं आहे ते आता समोरच येत नाही, मी काय व्यक्त करू? मी ते समोर व्यक्ती दिसली हे दिसली तर मला बोलता येईल त्याबद्दल. तुमचा अवमान करण्याचा हा एकंदरीत प्रकार झाला का? आता स्वामी महाराजच्या ह्याच्याने परत मी संघर्षातूनच माझं सगळं अन्नछत्राचा जन्म झालेला आहे, काय तसं काय वाटत नाही. हे एक मिनिट, मीडियाच्या बांधवांना विनंती आहे, हे गैरसमज झाला होता, आता तो गैरसमज क्लिअर झालाय. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की तुमच्या तिथं गुन्हा झालेला आहे, त्यामुळे तुम्ही दखल घ्यायला पाहिजे होती, पण महाराजांनी पूर्ण ताकदीने दखल घेतलेली आहे. हे गैरसमज झाला बाहेर आणला कार्यकर्ता, पण स्पॉटवर जे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते अक्कलकोटमध्ये होते त्यांनी आता सगळ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे मीडियाच्या बांधवांना विनंती आहे की चुकीचा गैरसमज तुम्ही पसरू नका. धन्यवाद. ऐका, आमचं म्हणणं काय, एवढे लोक आले कुठलं, आमचे फोटोवर मोठे लोक असते, त्यांची भूमिका ऐकून घ्यायची का आपलीच भूमिका मांडायची, त्यामुळे हा गोंधळ झालेला. एक सांगतो, जे वकील साहेब बोललात ना, वकील जे आहे ना, तू कोण आहे जरा माहिती घ्या त्यांनी जे बोलले वकील कोण आहे बोललेला, वकील साहेब जे बोलले ते चुकीच्या माहितीवर हे केले. आमचे त्यांना काय सांगितलं, हे केलं तू चुकीचं केलं हे त्याला कानात सांगत होते. कोण आहेत वकील? वकील कोण आहेत? वकील यांच्याबरोबर असतील हमेशा. त्यामुळे गैरसमजातून झालेलं आहे सगळं. हे बैठक अजून संपलेलं नाही, महाराज वर येतील, बैठक संपवतील एवढं गॅरंटी. ते वकील जे आहेत ते पंढरपूरला आहेत, ते संभाजी ब्रिगेडचा आणि त्यांच्या गाडीचा संबंध नाही. संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी आले, ते बैठक आहे आलेले आहेत आणि त्यांचा गैरसमज नाही झालेला आम्ही